नमस्कार आणि सुप्रभात। मी गौरव देशपांडे। आपला आजचा दिवस कसा असणार याची उत्सुकता सर्वांनाच असते। ग्रहांची चाल लक्षात घेतली आणि त्यांचा नूर समजून घेतला तर दिवसाचं नियोजन करणं सोपं जातं। त्यासाठीच जाणून घेऊया आजचं 12 राशींचं भविष्य आणि त्यानंतर सर्वांसाठी एक खास सल्ला। मेष राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन सुखी असेल, परंतु आपल्या पत्नी किंवा पतीला आरोग्यविषयक तक्रारी देखील ग्रासू शकतात। आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस समाधानाचा असेल। आजचा दिवस कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी चांगला आहे। विद्यार्थ्यांच्या कष्टाचा आज चीज होईल। आई वडिलांच्या इच्छा पूर्ण कराल। शुभ रंग आहे पिवळा। वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल। आज बारीक सारीक मतभेद टाळा। आज वाद टाळणं उपयुक्त ठरेल। आजचा दिवस नोकरी धंद्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असेल। गुंतवणुकीची एक चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे। शुभ रंग आहे गुलाबी। नोकरी व धंद्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे। व्यवसायात तेजी अथवा नोकरीत वृद्धी दिसून येईल। आर्थिकदृष्ट्या आजचा काळ चांगला आहे। उत्पन्नाची साधनं वाढवण्याच्या संधी चालून येतील, मात्र धोकादायक गुंतवणुकीपासून सावध राहणं गरजेचं आहे। जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। शुभ रंग तुमचा लाल असणार आहे। कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल। आज काही अडचणींना सामोरं जावं लागू शकेल, मात्र त्यातून सकारात्मक निकाल हाती येईल। आज मानसिक संतुलन बिघडू देऊ नका। शांत राहून कामं पूर्णत्वास न्या। कुटुंबियांमध्ये क्लेश निर्माण होण्याचे संकेत। आज शक्य असल्यास दूरचा प्रवास टाळा। शुभ रंग निळा असणार आहे। सिंह राशीच्या लोकांनी आज आपलं स्वास्थ्य सांभाळायचं आहे। नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे। वरिष्ठांबरोबर वादविवाद टाळा। आज धार्मिक व आध्यात्मिक कार्य तुम्हाला सुख व शांती देतील। खिशावरील ताण वाढेल, त्यामुळे खर्च सांभाळून करा। शुभ रंग हिरवा असणार आहे। कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखावह असेल। उत्पन्नाची साधनं वाढतील। आप्तांचा व नातेवाईकांचा आज आधार लाभेल। अपत्य संबंधित ताणतणाव जाणवतील। व्यवसायात वाढ दिसून येईल, मात्र आज आरोग्याच्या समस्या जाणवतील, त्यामुळे कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका। शुभ रंग जांभळा असणार आहे। तुळ आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। या राशीच्या महिला आपली कामं पूर्ण करण्यात व्यस्त राहतील। आज तुमचा जोडीदार तुमच्या सकारात्मक वृत्तीने आनंदी असेल। मार्केटिंग जॉब करणारे लोक आज एका चांगल्या क्लायंटशी जोडले जातील, जो भविष्यात चांगले आर्थिक फायदे मिळवून देईल। शुभ रंग आहे हिरवा। वृश्चिक आजचा दिवस आयुष्यातील मैलाचा दगड ठरेल। वकिलांसाठी आजचा दिवस चांगला आहे। त्यांना काही नवीन केसेस मिळायची शक्यता आहे। तुमचा मित्र आज काहीही बोलेल त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका। तुमची मैत्री अधिक घट्ट होईल। आज अचानक तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीची आठवण येईल, ज्याला तुम्हाला भेटायला आवडेल। आजचा शुभ रंग तुमच्यासाठी चॉकलेटी असणार आहे। धनुरास आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादांपासून दूर राहण्याची गरज आहे। आज विचार न करता कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका। या राशीच्या विद्यार्थ्यांना आज जास्त मेहनत करावी लागेल। कोणताही विषय समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्गमित्रांकडून सहकार्य मिळेल। आज शेजारी तुमची कामं पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करतील, यामुळे तुमच्या शेजाऱ्यांशी तुमचे संबंध दृढ होतील। शुभ रंग मोरपंखी। मकर आज सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील। आज तुम्हाला आपल्या मुलांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल। मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण त्यासाठी आपण खूप मनोरंजक वाटणं महत्त्वाचं आहे।
तुमची प्रिय व्यक्ती आज तुम्हाला वचन मागणार आहे हे निश्चित। आजचा शुभ रंग आहे जांभळा। कुंभ रास, स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस। जे लोक गाडीशी वाहनाशी संबंधित व्यवसायात आहेत त्यांनी दक्षता घ्यावी। आज मोठ्या त्रासात ते फसू शकतात। कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत। आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका। शुभ रंग आहे पांढरा। मीन रास, दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता। असं करणं तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील। तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो। जर तुम्ही ती त्यांना दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो। आज तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमची पत्नी तुम्हाला मदत करेल। आजचा शुभ रंग आहे सोनेरी। आजचा सल्ला, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही। नमस्कार।